नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेलो आहे. BMC मार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. BMC महानगरपालिका या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका ही जाहिरात कशामध्ये आहे? बेस्ट या डिपार्टमेंटमध्ये आहे. हे बेस्ट काय आहे? बेस्टचा फुल फॉर्म काय होतो? तर बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम कोणत्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे? तर बस वाहक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि एकूण जागा किती आहेत? 364 जागा आहेत. एकदम चांगल्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दल सांगणार आहे. कोण फॉर्म भरू शकतो, पात्रता काय असणार आहे सांगणार आहे. फक्त विनंती एवढीच आहे की सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. सर्वांनी सबस्क्राईब करा एवढीच विनंती असते. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आता जाहिरात कोणती आहे, कशा प्रकारची आहे हे नीट मी तुम्हाला इथे नीट समजावून सांगतो. जाहिरात कशामध्ये आलेली आहे? तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि हे डिपार्टमेंट BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असते. आता बेस्ट उपक्रमास पाहिजेत, कशासाठी पाहिजे आहेत? ही परमनंट भरती असणार आहे. वाहक म्हणजे या ठिकाणी कंडक्टर बघू शकता. चालक असल्या ड्रायव्हरसाठी असते, परंतु वाहक म्हणजे कंडक्टर या पदासाठी ज्या सिटी बस आहे त्यांच्यासाठी ही पदभरती आहे. आणि एकूण जागा 364 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि प्रतीक्षा यादी म्हणजे या ठिकाणी निवड यादीनंतर प्रतीक्षा यादी देखील याच्यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब सर्वांनी करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा अपडेट देत आहे. आता या ठिकाणी बघू शकता, सदर पदासाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता, अनुभव, अर्जाचा नमुना व तपशील याबाबतची माहिती कोणत्या? बेस्ट बघू शकता, बेस्ट अंडरटेकिंग .com या संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे. आणि फॉर्म कधीपासून भरायचे आहे तुम्हाला? तर बघू शकता इथे 8/7/2026 पासून इथे संकेतस्थळावरती हे उपलब्ध होणार आहे या वेबसाईटवरती. आणि पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर संपूर्ण माहिती लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदरही या पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याची देखील डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. येथे स्पष्ट सांगून देतो, जे हे वाहक जे पद असणार आहे ते 10वी पासवरती असणार आहे. किती? 10वी पासवरती असणार आहे. परंतु अजून एक पात्रता त्याला लागणार आहे, ते देखील इथे पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आता मागील वर्षी ही भरती आली होती. मागील वर्षी ही भरती आलेली होती. आता या ठिकाणी मागील वर्षी काय झालं होतं? चालक पदासाठी देखील फॉर्म आलेले होते आणि चालक पदासाठी फक्त 8वी पास मागितलं होतं. परंतु आता या ठिकाणी बघू शकता, आता या ठिकाणी जी भरती आलेली जी आहे ना, ती या ठिकाणी चालक पदासाठी आलेली नाही. आता मागील वर्षी या ठिकाणी बघू शकता, कंत्राटाद्वारे ही पदभरती केली जाणार होती. कंत्राटद्वारे पदभरती केली जाणार होती. परंतु आता जी बस वाहक पदासाठी भरती आलेली 364 जागांसाठी ही कंत्राटी आहे किंवा कायमस्वरूपी आहे, अजून याच्यामध्ये त्यांनी दिलेले नाही. पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर येथे स्पष्ट होईल. आता याच्यामध्ये पात्रता वाहकसाठी मी तुम्हाला सांगतो, मागील वर्षी 10वी पास मागितलं होतं. आणि प्रादेशिक वाहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना बॅच बिल्ला तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. म्हणजे ज्यांनी बॅच बिल्ले काढून ठेवलेले आहेत त्यांना याच्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, भरता येणार आहेत 10वी पास वरती. ठीक आहे. आता पूर्ण जी जाहिरात आहे ती कधी प्रसिद्ध होणार आहे? तर तुम्हाला मी सांगितलं, परवाच्या दिवशी. आज तारीख आहे 6 तारीख आहे. 8 तारखेला संपूर्ण जाहिरात येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला तिथे देणार आहे. अशा प्रकारची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण जाहिरात, पात्रता वगैरे मी तुम्हाला सांगितली आहे. 10वी पास आणि बॅच बिल्ला तुम्हाला इथे लागणार आहे. भरती कंत्राटद्वारे होणार आहे किंवा परमनंट होणार आहे याची सध्या या ठिकाणी खात्री झालेली नाही. ते लवकरच मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगेल. आणि सर्व बॅच बिल्ला वगैरे कसा काढायचा त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचा देखील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. त्यासाठी सबस्क्राईब करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.